गेल्या काही महिन्यापासून वाशी ते मानखुर्द दरम्यान जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। मात्र कालमध्ये पाहायला गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांच्या हस्ते ऑनलाईन वाशी खाडी पुलाचं जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हा 3 पदरीचा जो वाशी खाडी पूल आहे 2 किलोमीटर वाशी ते मानखुर्दपर्यंत जाणारा हा प्रवास आहे आणि सुखकर प्रवास या ठिकाणी आता वाहनधारकाला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासूनच या पुलाचे उद्घाटन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या वाशी टोल नाक्यापासून ते मानखुर्दपर्यंत करावा लागत होता। मात्र त्या अगोदर काही महिन्यापूर्वी मानखुर्द ते वाशीपर्यंतचा जो उड्डाण पूल आहे, ब्रिज आहे, खाडी पूल आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र हा पुलाचं देखील आता वाशी ते मानखुर्दपर्यंतचा उड्डाण पुलाचा 2 किलोमीटर पूर्णचं उद्घाटन काल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ज्या ठिकाणी होत होती ती आता पूर्णतः नाहीशी झालेली आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी 3 पदरी लेन या ठिकाणी आखण्यात आलेली आहे, डांबरी रस्ता आहे। पाहायला गेलं तर या पुलाचं उद्घाटनानंतर अनेक हजारो वाहनं या ठिकाणी अवजड असतील, जड असतील, 4 चाकी दुचाकी वाहनं या पुलावरनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं समृद्धी महामार्गाचा जो काहीसा टप्पा होता तो इगतपुरी ते आमने हा देखील काल खुला करण्यात आला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जी वाहतूक जी कोंडी नाशिक आणि ठाणे असेल या दरम्यान होणार होती ती आता कुठेतरी आता या महामार्गामुळे देखील नाहीशी होणार आहे। त्यामुळे नक्कीच इंटरनल जोडणारे अनेक जे ब्रिजेस आहेत ते अजून देखील मुंबईमध्ये काम सुरू आहे। त्या पद्धतीने आता वाशी पुलाचं देखील आता उद्घाटन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता वाहनं या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेही वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे नक्कीच सकाळची पीक आवर्स असेल या सायंकाळचं पीक आवर्स असेल यावेळेस कामावरनं परतताना जाताना लोकांना जी वाहतूक कोंडीपासून सामना करावा लागत होता तो आता होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर या पुलाचं जे आहे ते उद्घाटन या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्यानंतर स्थानिक आमदार भाजपच्या मंदा म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। पुलाचं पूर्णतः MSRDC याकडनं जे आहे ते 500-550 कोटीहून अधिक हा निधी या पुलासाठी वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच MSRDCच्याकडनं चांगल्या पद्धतीचं काम या पुलाचं केल्यामुळे नक्की याचा फायदा या वाशी नवी मुंबईकरांना आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मानखुर्द ते वाशीनंतर आता वाशी ते मानखुर्द असा हा उड्डाण पूल सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नवी मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।